नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, बरेचशा शेतकऱ्यांचे कॉल आले होते आणि मेसेज आले होते की बाजारभावावरती एक व्हिडिओ बनवा। तर त्या आधारित आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत, पण हा एक अंदाज असणार आहे शेतकरी मित्रांनो। कारण की कसं बाजारभावाची अपडेट ही कोणालाच कळलेली नाहीये। जे जुने मुरंबी व्यापारी आहे, समजा ज्यांची पिढ्यानपिढ्या याच्यामध्ये गेलेले आहे खरेदी करण्यामध्ये, त्यांना याचा अंदाज आलेला नाहीये। पण आपण एक साधारणपणे आधारित आपण हा एक व्हिडिओ बनवणार आहोत। जे आमचे व्यापारी मित्र आहे त्यांना एक साधारणपणे एक विचारून आपण माहिती घेऊन हा एक व्हिडिओ बनवणार आहोत। शेतकरी मित्रांनो, काय झालं आहे, सांगली सातारा तिकडचा माल चालू झालेला आहे। त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर मधील ज्या भागांमध्ये घेतले जातात, जसं शिल्लोडमध्ये, फुलंब्री आणि कन्नडमध्ये, काही वैजापूरचा पण पार्ट आहे, तर त्यामध्ये पण प्रामुख्याने आलं अद्रक घेतली जाते। पण काय झालं, जो पाठीमागे अवकाळी पाऊस झाला होता, तर त्या अवकाळी पावसामध्ये चालू वर्षाला जे पाण्याचे जो तुटवडा आलेला होता, तर जो माल समजा साधारणपणे नोव्हेंबरमध्ये निघला जाणार होता, तर तो एक साधारणपणे 20 ते 25 दिवस, साधारणपणे एक महिना, तर तो पुढे ढकलला गेला आहे। कारण की पाऊस तो बराचसा झाला होता आणि त्यामुळे जमीन बरीचशी ओली झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना तो माल काढायचा होता, टप्प्याटप्प्याने जे माल निघत होता स्टार्टिंगला, तर तो माल न निघता ते पूर्णपणे बऱ्यापैकी प्लॉट थांबले गेले आणि ते आताच्या कंडिशनमध्ये प्लॉट निघणं चालू झालं आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं हेच आहे की सांगली साताऱ्याच्या मालासोबत बँगलोरचाही काही प्रमाणामध्ये माल चालू आहे आणि त्यामध्ये आपल्या भागातील पण बऱ्याचशा ज्या शेतकऱ्यांना आता पाणी पुरत नाहीये, तर ते बरेचसे शेतकरी आता सध्याच्या कंडिशनला माल काढत आहे। तर मार्केटमध्ये आवक जास्त आल्यामुळे सध्याच्या कंडिशनला रेटमध्ये थोडासा उतार झालेला आहे। आमच्या संभाजीनगरमध्ये साधारणपणे एक 65 ते 68 रुपयापर्यंत माल घेत आहे। 65 रुपये किलो ते 68 रुपयापर्यंत सुपर माल घेतले जात आहे। तर ते मालाचे माल बघून रेट ठरवले जाते। कारण की बरेचशा शेतकऱ्यांचा जो माल आहे, तर त्यामध्ये सडण लागल्यामुळे तो माल डागी पण निघत आहे। काही जणांचं जास्त सड लागल्यामुळे फर्टिगेशन चांगले गेले नाही, तर मालाची साईज वगैरे किंवा क्वालिटी जी आहे तर ती चांगली बनलेली नव्हती। तर त्यामुळे त्याचे जो माल बघून आहे, तर त्याचे रेट ठरवले जात आहे। पण सध्याच्या कंडिशनला जर आजचा जर विचार केला, तर एक आजच्या तारखेपर्यंत एक 65 रुपयापासून तर एक 67 ते 68 रुपयापर्यंत सुपर माल घेतले जात आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे साधारणपणे जर विचार केला तर एक जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक साधारणपणे हेच रेट राहण्याचे चान्सेस आहे। साधारणपणे 65 रुपयापासून तर एक 70 रुपयापर्यंत रेट आपल्याला मिळण्याचे चान्सेस आहे। शेतकरी मित्रांनो, हा एक अंदाज आहे। आपण जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांना विचारून आणि वेगवेगळ्या भागांमध्ये, जसं सांगलीमध्ये किती माल निघालेला आहे, त्यानंतर किती मालाला सड लागली होती, किती माल उर्वरित आहे, एक अंदाज विचारपूस करून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यानंतर बँगलोरचं जे काही प्रमाणामध्ये माल चालू आहे, पण आवक जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये कमी जास्त होणार आहे। एक साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत जर विचार केला, 2-2.5 महिन्यापर्यंत, तर एक 6,000 पासून तर एक 6,500 ते 7,000 पर्यंत जास्तीत जास्त असे रेट मिळण्याचे चान्सेस दिसून येत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना जर पाणी जरी असेल, तर त्यांनी समजा खोडव्यासाठी जर प्लॅन केला किंवा मग बेण्यापर्यंत जर प्लॅन केला, तर बेण्याच्या वेळेला एक साधारणपणे एक 8 ते 9,000 पर्यंत आपल्याला बेण्याला आपल्याला रेट मिळू शकते, एक असा अंदाज दिसून येत आहे। कारण की जर विचार केला तर सांगली साताऱ्याकडचे बरेचसे शेतकरी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन प्लॉट बघून जात आहे। आपल्या कन्नडमध्ये पण बरेचसे शेतकऱ्यांचे ग्रुप आले होते की त्यांनी जे चांगले प्लॉट आहे तर त्याचे बघितले। म्हणजे एक थोडक्यात सांगायचं हेच आहे की जो प्लॉट चांगला असेल, सड लागलेला नसेल, तर असा प्लॉट आपला बेण्यावरती पण जाऊ शकतो। कारण की बेण्याला एक साधारणपणे 8 ते 9,000 रुपये रेट मिळण्याचे चान्सेस दिसून येत आहे। कारण की सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर एक 6,500 ते 6,800 रुपयापर्यंत रेट आहे। तर बेण्याला आपल्याला साधारणपणे 8 ते 9,000 रुपयापर्यंत रेट मिळू शकतं, असं एक अंदाज दिसून येत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडं रस्त्याची सोय असेल किंवा मग प्लॉट तुमचं चांगल्या कंडिशनमध्ये असेल, तर अशा वेळेला जर आपण जर समजा मे ते जूनच्या दरम्यान जर आपण प्लॉट काढला आपल्याला, कारण की जर एक अभ्यास केला, एक 10-15 वर्षापासूनचा जो पूर्वीचा जर व्यापाऱ्याला विचार करून जरी अभ्यास केला, तर त्यांचं असं म्हणणं आलंय की 20 मे पासून तर एक साधारणपणे 20 ते 25 जून पर्यंत ज्या पिरियडमध्ये समजा लागवडीचा पिरियड असतो त्या वेळामध्ये, तर अशा वेळामध्ये जे आहे का अद्रकीचे रेट वाढण्याचे चान्सेस जास्त असतात। साधारणपणे आपल्याला तिथे एक 10-12,000 रुपयापर्यंत पण अंदाजे रेट आपल्याला मिळू शकतं। कारण की अशा पिरियडमध्ये शेतकरी जो असतो तो लागवडीच्या याच्यामध्ये असतो,
गुंतलेला असतो त्या पिरियडमध्ये. आणि ज्या शेतकऱ्यांकडं रोडवरच प्लॉट असतो किंवा मग रोडची जाण्याची येण्याची सोय असते, तर तेच शेतकरी समजा साधारणपणे जे आहे का असा प्लॉट काढू शकता. म्हणजे एक जर विचार केला तर आपल्याला 20 मे ते जूनपर्यंत, समजा एक 20-25 जूनपर्यंत आपल्याला एक चान्सेस आहे की आपल्याला या प्रकारे आपल्याला रेट मिळू शकता. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे जर पाण्याची व्यवस्था आहे तर त्यांनी खोडवा, जर सड लागलेलं नाही प्लॉटला, तर त्यांनी खोडवायचा जर प्लॅन केला तरी काहीच अडचण नाही आहे. कारण की जर विचार केला आपण, जरी मे जूनपासून जरी आपण आपल्या खोडवा प्लॉटला जरी चांगल्या प्रकारे जरी आपण शेड्यूल तयार करून जरी फर्टिगेशन केले तर ऑगस्टपर्यंत चांगल्या प्रकारे तुमचा माल बनू शकतो किंवा मग पोहोचण्याचे चान्सेस जास्त असतात आणि उत्पन्न जे आहे आपण दुप्पट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काय रेट असू शकता, त्यानंतर बेण्याच्या वेळेला काय रेट असू शकता आणि खोडव्याच्या वेळेला काय रेट असू शकता. शेतकरी मित्रांनो, हा फक्त एक अंदाज होता. एक अंदाज आपण व्यापाऱ्यांना विचारून आणि मार्केटचा अभ्यास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये चढ उतार होऊ शकतो, बदलही होऊ शकतो, कारण की रेटही वाढू शकता आणि कमी पण होऊ शकता. हा फक्त आपण एक अंदाजाच्या आधारित हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.